बेस्ट फाइट, एक मोठा मुकाबला, एक मोठा सामना आपल्या समोर मैदानामधनं रंगतोय. दोन दिग्गज खेळाडूंचे संघ असलेल्या संघांमधला हा सामना, एक अप्रतिम सामना. मैदानामधनं सलामीची जोडी, प्रारंभिक फलंदाज जात आहेत. सन्माननीय फखरुद्दीन मलबारी साहेबांच्या शुभ हस्ते योगेश घरत यांचा सन्मान, सन्मान चिन्ह आठवण हार्डलक योगेश घरत. 5 षटकांचा सामना असेल. ये मैच 5 ओव्हर का रहेगा. 5 षटकांचा हा सामना. 4 गोलंदाज वापरणं बंधनकारक. सलामी करता कालच्या दिवसातला अंतिम सामना आणि काय प्रतिम फलंदाजी केली फलंदाज सुमित ढेकळेनं. काय प्रतिम पद्धतीचे फटके त्याने एकंदर खेळले आणि अर्धशतक तब्बल या मैदानात पूर्ण केलं. बॉलिंग मार्कवरनं पहिल्या षटकात असं जे होतोय गोलंदाज मुकेश दास. चांगल्या पद्धतीचा खेळ, चांगल्या पद्धतीचा क्रिकेट, अप्रतिम त्याचं क्रिकेट या मैदानामधनं आपल्याला पाहायला मिळणार आहे. खूप सुंदर क्रिकेट एकंदर या सामन्यामधनं आपल्याला अनुभवायला मिळणार आहे. स्ट्रायकर एंड कडनं डावाची सुरुवात करण्याकरता डावकुरे हाताचा टेनिस क्रिकेट विश्वाचा बाहुबली सुमित ढेकळे सज्ज होतोय. नॉन स्ट्राईक एंड कडनं फलंदाज शाहिद शेख. शाहिद एक अप्रतिम खेळाडू आणि आपण सातत्याने म्हणतो की टेनिस क्रिकेट मधल्या खेळाडूंचा, काही खेळाडूंचा फॉर्म झुंजतो, काही फॉर्म बरोबर खेळतात, काही फॉर्म मधनं आउट ऑफ फॉर्म असतात. मात्र एक खेळाडू शाहिद शेख सातत्यानं हा खेळाडू इन्फॉर्म राहिला. जेव्हापासून या टेनिस क्रिकेट मधनं हा खेळाडू आला तेव्हापासून शाहिद शेख हे नाव सातत्यानं शाहिद शेख आपली अप्रतिम फलंदाजी दाखवत राहतो. तो शाहिद शेख नॉन स्ट्राईक एंड कडनं प्रेक्षकांकरता पारितोषिक आहे. महफूज आपण संपर्क साधायचा आहे. प्रेक्षकांकरता पारितोषिक आहे संदीपजी मिश्रा साहेबांकडनं. जे प्रेक्षक झेल पकडतील त्यांना 100 रुपयाचं पारितोषिक दिलं जाईल. तर मुकेश दास पहिला चेंडू सुमित ढेकळेच्या बॅटमधनं ट्रॅव्हल होतोय. जोपर्यंत फील्ड केला जाईल एक धाव त्या क्षेत्रात अर्जित केली जाते. एकेरी धावेनं डावाची सुरुवात, इनिंगची सुरुवात. पहिली एक धाव फलकावर अर्जित होतीये. एकेरी धावेनं धावांचा श्री गणेशा केला जातोय. सुमित ढेकळे एका सिंगलनं आपल्या डावाची इनिंगची सुरुवात करतोय. शाहिद शेख यावेळेस फलंदाजी करण्याकरता सज्ज होतोय. अंबिवली मधला हा खेळाडू, खरं तर ग्रामीण भागातील हा खेळाडू, मात्र सातत्यानं ओपन क्रिकेट मधनं आपलं कसब कौशल्य दाखवलं. खूप चांगल्या पद्धतीचा खेळ त्यानं सातत्यानं दाखवला. खूप अप्रतिम खेळ त्याच्याकडनं पाहायला मिळाला. एक वेगळी स्टाईल या खेळाडूची आपण फलंदाजी करताना पाहतो. सातत्यानं उजव्या यष्टीच्या बाहेर हलका शफल होत राहतो आणि त्यानंतर मग फटका खेळतो. अशा पद्धतीचं एक वेगळी स्टाईल त्याची एक स्वतःची. तो शाहिद यावेळेस स्ट्रायकर एंड कडनं फलंदाजी करण्याकरता सज्ज होतोय. यावेळेसचा चेंडू उजव्या यष्टीच्या बाहेर हाताळला गेला. डायरेक्ट हिट जर झाली असती तर मग सुमितला तंबूत परतावं लागलं असतं. कॉलिंग नाहीये. दोघांमधलं तालतंत्र बिघडलं. दोघांमधला एकमेकांमधलं संभाषण योग्य त्याचं झालं नाही. त्यामुळे सुमितला थोडा वेळ डेंजर मध्ये राहावं लागलं. मात्र यावेळेस बचावलाय. सुदैवानं चेंडू डायरेक्टली हिट झाला नाही यष्ट्यांवर. त्यामुळे एक निर्धाव चेंडू. यावेळेसचा चेंडू फुल टॉस हवेत आहे. झेल होईल का? नाही. क्षेत्ररक्षकापासून थोडासा दूर पडतोय. जस्ट शॉर्ट पद्धतीने पडतोय आणि त्यावर 2 धावा पूर्णत्वाला नेला जात आहेत. फलंदाज शाहिद कडनं पहिल्या 2 धावा त्याच्या बॅटच्या स्वरूपाने घेतील आणि 3 चेंडूचा एकंदर खेळ समाप्तीला आला. या 3 चेंडूच्या समाप्ती अखेरीस धावफलकावर जर नजर टाकली तर 3 ही धावसंख्या लागली गेली. 3 हा आकडा जर आपण पाहिला तर जय सर तिसरा सामना आंतरराष्ट्रीय खेळताना करुण नायरनं 303 धावा धावफलकावर लावल्या आणि तो एक वेगळा रेकॉर्ड त्यानं प्रस्थापित केला. आणि त्याच करुण नायरनं त्याच्या गाडीचा नंबरही 303 असाच घेतला. ते त्याच्याकरता एक महत्वाचा राहिला. यावेळेसचा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न फसला. एक मोठा झेल हवेत आहे. विकेटचं पतन होता वाचलंय. रवी लिंगाला एक मोठा खेळाडू आहे आणि त्याच्याकडनं ही चुकी म्हणजे खूप मोठी चुकी आहे. जय सर काय म्हणाले या चुकीबद्दल? काय वाटतं तुम्हाला की किती मोठी चुकी असू शकते?
येस, मॅडीला आपण पाहिलं तर सातत्याने तो चांगले झेल घेतो, परंतु हा झेल तितकासा महत्वाचा होता. शाहिद शेख काल मात्र या मैदानामध्ये आगीचे गोळे त्याने बरसवले आणि त्याचा झेल तुम्ही सोडलाय. निश्चितच हा आकार पाहायला मिळेल. शाहिदची बॅट सातत्याने बोलतीये. एक इन्फॉर्म खेळाडूचा झेल का तुम्ही सोडला, ही भागीदारी तितकीशी महत्वाची आहे. ती फोडण्यासाठी मुकेश दासने एक चांगला चेंडू टाकला होता, परंतु मॅडीच्या हाताने चुकी झाली आणि एक चांगलं जीवदान हे शाहिद शेखला प्राप्त झालंय. तोच मुकेश दास पुन्हा एकदा यावेळेस चेंडू हवेत आहे आणि सुमित ढेकळेच्या बॅट मधनं निघालेला या सामन्याचा पहिला ब्रँडेड षटकार 6 धावा. थँक्यू. प्रेक्षक वर्गाने कॅच पकडलाय. एक प्रेक्षकाने विनंती असेल, भावेश प्रेक्षक, त्याच्यासाठी 100 रुपयाची कॅश प्राइस देखील असेल. सज्ज होईल मुकेश दास. वन्स अगेन आपल्या बॉलिंग मार्क वरनं क्षेत्ररक्षणामध्ये थोडासा व्यूहरचना थोडासा बदल केला जातोय. सुमित ढेकळे अप्रतिम फलंदाज. सुमित भरत ढेकळे एक अप्रतिम क्रिकेटर, नालासोपारामधनं बिलॉंग करतो आणि याच विभागातला हा खेळाडू आणि सातत्यानं देशात विदेशात सर्वच ठिकाणी त्यानं आपली एक वेगळी छाप सोडली आहे. तो सुमित ढेकळे स्ट्रायकर एंड कडनं. यावेळेसचा त्याचा फटका जास्त उंची, लांबी किती असेल? लांबी मैदानातलीच आहे. विकेटचा बदल होईल. फलंदाज बाद. एक मोठा हादरा, एक मोठा गडी फलंदाज सुमित ढेकळे याला बाद होऊन तबूत परतावं लागेल. सर डीजे धन्यवाद सर. खूप हाय चेंडू होता. ऐश्वर्या सुर्वे बाबा त्या क्षेत्रात क्षेत्ररक्षण करतोय आणि बाबाने एक अप्रतिम झेल पकडलाय. चांगलं झेल. सातत्याने आपण रनिंग झेल पकडत असताना चेंडूवरची नजर, हँड अँड आय कोऑर्डिनेशन चांगलं असावं लागतं आणि ते पाहायला मिळालं ऐश्वर्या सुर्वे अर्थातच बाबा याच्या माध्यमातून. एक मला इथे ओळ आठवले, नवजोत सिंग सिद्धू समालोचन करत असताना ज्या पद्धतीने उंचीवरती चेंडू गेला की ते म्हणायचे, गेंद इतनी ऊपर उठी कि हवाई जहाज से जा रही हवाई सुंदरी की चुम्मी लेके नीचे आ गई. आणि तेच काहीतरी घडताना पाहायला मिळालं. चेंडूने उंची जास्त गाठली होती, लांबी कमी, आणि म्हणूनच की काय इथे सुमित ढेकलेला झेलबादच्या स्वरूपामध्ये परतावा लागला. मुकेश दास याला यश प्राप्त होत आहे. पहिला षटक इथे संपुष्टात आलाय आणि पहिल्या षटकाच्या अंती एक गडी बाद 10 धावा धावफलकावरती आहे. दुसरं षटक घेऊन गोलंदाजी मार्कवरती आता मात्र सज्ज होताना पाहायला मिळतोय ऐश्वर्या सुर्वे. आजच्या दिवसाबद्दल अक्षयजी आपण जरूर म्हणूया. राज गोठणकर मात्र पाहायला मिळतोय, जो ज्याला आपण आता सध्याच्या घडीला डीप एक्स्ट्रा कव्हर मध्ये पाहतोय. एका बाजूला पॉइंट मध्ये अजय सरोजा, लॉंग ऑफ मध्ये तुम्हाला पाहायला मिळतोय तुम्हाला पाहायला मिळतोय उमर खान. एका बाजूला राहुल जोगाडिया जो मात्र मिड विकेट क्षेत्रामध्ये, डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग मध्ये आकाश चिंदारिया पाहायला मिळतोय. शॉर्ट स्क्वेअर लेग मध्ये किसन देवेंद्र, मॅडी पाहायला मिळतोय मिड ऑनच्या क्षेत्रामध्ये. फ्लाय स्लिप मध्ये मुकेश दास, तर निश्चितच एका बाजूला रोहित नार्वेकर पाहायला मिळतोय. तर गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज ऐश्वर्या सुर्वे बाबा आणि यष्टनच्या पाठीमागे क्रिकेटचा मास्टर माइंड सचिन कदम. निश्चित रूपानं खूप जबरदस्त संघ बांधणी दोन्ही संघांकडनं होतीये. मैदानामधनं आणखी एक प्रतिभा संपन्न खेळाडू मंदार गुरव यावेळेस खेळ करण्याकरता सज्ज होतोय. मंदार गुरव हा खेळाडू मैदानामधनं सचिन कदम लीड करतोय या संघाला. सचिन कदम या संघातील सर्व क्षेत्ररक्षणाची जबाबदारी त्याच्याकडे आणि तो क्षेत्ररक्षण चांगल्या पद्धतीने सजवतोय. बॉलिंग मार्कवरनं ऐश्वर्या सुर्वे बाबा सज्ज होतोय. काल आपण उमर खानची ही अप्रतिम फलंदाजी पाहिली. उमर खाननं ही खूप सुंदर प्रात्यक्षिक या मैदानातनं दाखवलं. कालचा संपूर्ण दिवस प्रत्येक खेळाडूंना खूप चांगल्या पद्धतीने रिझवलंय आणि आज सज्ज होईल गोलंदाज. यावेळेस मंदार गुरवचा पहिला चेंडू, पहिला फटका. पट चांगले होते मात्र फसले गेले. हॉलीबॉल प्रमाणे चेंडूला पास करण्याचा प्रयत्न केला गेला मात्र फसला. चेंडू मागच्या बाजूने पडला. या सीमा रेषेपार षटकार 6 धावा. मंदार गुरवनं षटकारानं आपल्या डावाची सुरुवात केली आहे, इनिंगची सुरुवात केली आहे. एक मोठा फटका ऐश्वर्या सुर्वे बाबाच्या विरोधात चढवलेला प्रकार हल्ला. यावेळेसचा चेंडू गॅप मधनं खेळण्याचा प्रयत्न. चेंडू आउटफील्ड मध्ये गेल्यानंतर थोडासा स्लो झाला मात्र एवढा स्लो नाहीये की तो सीमारेषा पलीकडे जाणार नाही. निघून जातोय सीमारेखा पार. पॉइंट बाउंड्रीच्या बाहेर चौकार 4 धावा. एक
चांगला खेळ पाहायला मिळतोय मंदार गुरव, जो मात्र काळा चौकीचा आहे आणि बंड्या मैदानामध्ये आला ऑन साइडला षटकार, तदनंतर स्वीपर कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर चौकार त्यांनी खेचलाय. संघाची धावसंख्या 20 या आकड्यावरती जाऊन पोहोचतीये. एक गडी तंबूच्या आचऱ्याला परतलाय. कालच्या दिवसामध्ये ज्याच्या बॅटमधून अर्धशतक आलं तो सुमित भरत डेकले तंबूच्या आचऱ्याला परतल्यानंतर सूत्र हाती घेतले मंदार गुरवने. पुढचा चेंडू यावेळेस खोलवर टप्प्याचा चेंडू होता ऑन साइडला, पुन्हा एकदा खेळला गेला डीप मध्ये. रवी क्षेत्ररक्षण होत आहे आणि जोपर्यंत फील्ड केलं जाईल तोपर्यंत एक धाव मिळेल. जे एकेरी धाव्यानं धावफलक वाढतंय आणि एकेरीनं पुढे सरकून 21-21 या धावसंख्येवर धावून पोहोचतंय. आज जर आपण पाहिलं तर याच विभागातील संतोष जाधव पिन्या याचाही आज वाढदिवस आहे, त्याचाही आज बर्थडे आहे. आणि त्यानंतर मैदानामधनं खेळ करणारे आमचे फलंदाज ज्यांनाही वाढदिवसाच्या शुभेच्छा देणं गरजेचं आहे. फलंदाज शाहिद शेख यांचाही मला वाटतं आज वाढदिवस आहे आणि त्यांनाही त्यांच्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा असतील. शाहिद शेख जे मैदानामधनं फलंदाजी करत आहेत. सज्ज होईल गोलंदाज. यावेळेसचा फटका फसलाय, चेंडू हवेत आहे, क्षेत्ररक्षक चेंडू खाली येतोय आणि एक अचूकतेचा झेल. विकेटचं पतन, फलंदाज बाद. विकेट नंबर 2. फलंदाज मंदार गुरव बाधून तंबूत परत. थँक्यू. एक चांगला झेल पाहायला मिळाला. आकाश चिंदारिया फार वेगाने चेंडूवरती आला, अँटॉप हिलचा सुपरस्टार, आणि एक चांगला झेल त्याने घेतला. एक मोठा फलंदाज तंबूच्या आचऱ्याला परतोय. खऱ्या अर्थानं पाहिलं गेलं मोठा यासाठी मी म्हटलं की चांगला खेळ त्याने केला. 2 चेंडूमध्ये 10 धावा खेळल्या. परंतु मैदानामध्ये नवीन फलंदाज दाखल झालाय जो रिलायन्स साठी सातत्याने लेदर बॉल खेळताना पाहायला मिळतो. टेनिस विश्वामध्ये या वर्षीच्या 2 बाईक त्याच्या नावावरती आहेत. रत्नागिरी चॅम्पियन ट्रॉफीमध्ये, चॅलेंजर ट्रॉफीमध्ये देखील त्याच्या नावावरती बाईक पाहायला मिळाली. आणि त्याने टेनिस बॉल विश्वामध्ये मोठमोठे पराक्रम त्याने केले. आखाती देशांमध्ये जाऊन देखील चांगला खेळ केला. असा प्रथमेश पवार नाना मैदानाच्या आतमध्ये आहे. मॅन फ्रॉम शिवडी मैदानामध्ये पाहायला मिळतोय. निश्चित रूपाने टेनिस क्रिकेट विश्वाचं एक मोठं नाव प्रथमेश पवार, एक उंचपुरा मजबूत देहष्टीचा हा फलंदाज आणि सातत्यानं त्यानं खूप चांगल्या पद्धतीने प्रभावित केलं. शाहिद शेखनं यावेळेस चेंडू खेळताना बॅट वरचं थोडंसं ग्रीप कमी पडलं, कारण एक हात सटकला आणि ज्यामुळे चेंडू तेवढा चांगल्या पद्धतीने सीमारेषा पलीकडे गेला नाही. एकंदर 2 धावा या चेंडूवर मिळाल्या आणि या 2 धावांनी धावसंख्या 2 वाढली आणि वाढून पुढे सरकून जाऊन पोहोचली ती 24-24. या 2 धावांनी 2 षटकांचा खेळ संपला आणि 2 षटकांनंतर प्रतिषटक 12 या सरासरीने 24 धावा धावफलकावर लागल्या गेल्यात. शाहिद शेख सर कालच्या दिवसात खूप चांगल्या पद्धतीने फलंदाजी केली. कालचा दिवस शाहिद शेखचा राहिला. आजही शाहिद शेख 2 षटकापर्यंत मैदानात उभा आहे. मात्र 24 धावा धावफलकावर लागल्यात. एक मोठी टोटल अपेक्षित आहे आणि यानंतरच्या 2 षटकात जर शाहिद शेख मैदानात उभा राहिला तर तुम्हाला काय वाटतं कितीपर्यंत टोटल धावफलकावर लागेल? येस, इथून निश्चितच शाहिद इथून पाहत असेल 60 धावा बनवायला हव्यात, कारण की 60 धावांचं हे लक्ष आहे. हे मापक धावा नव्हे तर एक मोठं लक्ष फायटिंग टोटल पाहायला मिळते. परंतु निश्चितच काय घडेल, कारण की शाहिद शेखचा दिवस कालचा होता, आज त्याचा जन्मदिवस आहे. आज बर्थडे बॉय कशा रीतीने खेळेल हे देखील पाहणं गरजेचं आहे. कारण की जन्मदिवसाच्या दिवशी सचिन तेंडुलकरने 24 एप्रिलला 1998 मध्ये सारजाच्या मैदानावरती शतक ठोकलं होतं. 137 धावा त्याच्या बॅटमधून आल्या होत्या. राहुल जोगाडियाच्या हातामध्ये चेंडू आहे. राहुल जोगाडिया कशा पद्धतीची गोलंदाजी करेल नानाच्या विपक्ष हे देखील पाहणं गरजेचं आहे. अजूनही 18 चेंडूंचा खेळ शेष असणार आहे. 5 षटकांची ही लढत. तर नन्ना जादूगर राहुल जोगाडिया बॉलिंग मार्क वरनं सज्ज होतोय. पहिला चेंडू कार्पेटच्या साहाय्यानं प्रथमेश पवारच्या बॅटमधून निघालेला एक प्रतिम फटका. चेंडू निघून जाईल या सीमारेषे नजीक. खूप चांगल्या पद्धतीनं रोनाल्डो किंवा मेसी याच्या स्टाईलनं चेंडूला थांबवलं आणि पायाच्या साहाय्यानं चेंडूला अडवलं. पंचांकडनं नोचा इशारा. सातत्यानं ही समस्या भेडसावती राहुल जोगाडियाला, कारण कालच्या दिवसात जर आपण पाहिलं राहुल जोगाडियानं तब्बल पहिले 2 चेंडू नोच्या स्वरूपानं हाताळले होते. पहिल्या 2 चेंडूंवर ओव्हर स्टेपिंग हे त्याच्याकडनं सातत्यानं होत राहिलं. आज ही तीच समस्या पुन्हा एकदा या नन्ना जादूगर राहुल जोगाडियाला भिडसावती आणि पहिला चेंडू फ्री हिटच्या माध्यमातून दिला जाईल. येस, तुम्ही निश्चितच रोनाल्डो आणि मेसीची आठवण केलात, परंतु मी सुनील छेत्रीचं नाव घेईन, कारण की सुनील छेत्री भारतीय संघासाठी चांगलं कामकाज करतोय. कालच्या दिवसामध्ये पद्मश्री हा पुरस्कार देखील त्याला प्राप्त झाला. फुटबॉलने चेंडू अडवला. खऱ्या अर्थानं आपण पाहिलं तर मैदानामध्ये नो चेंडू आहे आणि फ्री हिट पहिला घेऊन गोलंदाज सज्ज होईल राहुल जोगाडिया. राहुल जोगाडिया आपल्या बॉलिंग मार्कवर
यावेळेसचा फ्री हिटचा चेंडू हवेत आहे, धोका नाहीये. धावा किती घेतल्या जातील हे पाहायचंय. एक धाव तर मिळते, दुसऱ्या धावेकरता पुढे आला आणि शाहिदनं तब्बल 2 धावा यावेळेस पळून पूर्ण केल्या गेल्या. या 2 धावांनी धावफलक 2 न वाढलं आणि दुहेरीनं वाढून 30 या धावसंख्येवर जाऊन पोहोचलंय. वयाच्या 14व्या वर्षी टेनिस क्रिकेटमध्ये पदार्पण करणारा हा खेळाडू राहुल जोगाडिया, जो अप्रतिम क्रिकेट सातत्यानं खेळतोय, सातत्यानं खूप चांगल्या पद्धतीचं क्रिकेट त्यानं खेळलं आणि सातत्यानं त्याच्या बोटामधली जादू त्यानं चेंडूवरनं दाखवली. तो राहुल जोगाडिया आपल्या बॉलिंग मार्कवरनं सज्ज होणार आहे आणि त्याच्या विरोधात स्ट्रायकर एंड कडनं शाहिद शेख. खूप सुंदर खेळाडू, अप्रतिम खेळाडू, शांत स्वभावाचा हा खेळाडू, सातत्यानं शांततेनं खेळ करणारा खेळाडू तो शाहिद शेख मैदानामधनं. यावेळेसचा चेंडू राहुल जोगाड्याचा सुंदर पद्धतीचा होता, थोडासा पुढे खेळवला शाहिदनं, ज्याला ऑनसाइडला कन्वर्ट करण्याचा प्रयत्न केला गेला. चेंडूवरचा प्रहार करण्याचा प्रयत्न फसला. चेंडू एक धाव मिळते आणि एकेरी धावेनं धावसंख्या 1 न वाढते, जाऊन पोहोचते येते 31 या धावसंख्येवर. थोडीशी रोख लागली गेली आहे, जरी नो चेंडू पहिला आला असला तरी त्यानंतर मात्र हळूहळू थोड्याशा प्रमाणात का होईना रोख लावली गेली आहे. प्रथमेश पवार स्ट्रायकर एंड कडनं. यावेळेसचा चेंडू उजव्या यष्टीवरनं हाताळला गेलाय, पंच इशारा करतायत अतिरिक्त चेंडू, वाईट चेंडू. धाफलकात भर होईल, धाफलक वाढेल, एकेरीनं वाढून पुढे सरकून जाऊन पोहोचेल ते तब्बल 32 या धावसंख्येवर. तर प्रथमेश पवार सातत्यानं हा खेळाडू खूप चांगल्या पद्धतीचा खेळ करतो. मुंबई क्रिकेट मधला एक अनमोल हिरा निश्चित रूपानं प्रथमेश पवार, जो सातत्यानं रणजी क्रिकेट मधनंही खूप चांगल्या पद्धतीची कामगिरी करतोय. तो प्रथमेश पवार स्ट्रायकर एंड कडनं. यावेळेसचा चेंडू जो फुलटॉस होता, मात्र त्याला अचूकतेनं कन्वर्ट करणं जमलं नाही. एक धाव तर मिळाली, दुसऱ्या धावेकरता पुढे आलंय. क्षेत्ररक्षकांचं नेमकं पायाच्या साह्यानं चेंडूला अडवावं हे डोक्यामधलं ध्येय त्यांनी अखेर पूर्ण केलं. सीमारेषेच्या नजीक चेंडूला थांबवलं गेलं आणि एकंदर 3 धावा पळून पूर्ण केल्या गेल्या. या 3 धावांनी धावफलक 3 न वाढलं आणि तिहेरीनं वाढून पुढे सरकून जाऊन पोहोचलं ते 35 या धावसंख्येवर. रोहित नार्वेकर, जो आपण जर पाहिलं तर फ्लाइंग स्लिप म्हणायला हरकत नाहीये, त्या फ्लाइंग स्लिपच्या क्षेत्रामध्ये उभा आहे तो. आणि अजय सरोज या दोघांनी या चेंडूला पायाच्या साह्यानं अडवण्याचा प्रयत्न केला. यावेळेसचा चेंडू सुंदर पद्धतीचा शफल झाला होता उजव्या यष्टीच्या बाहेर आणि तिकडनं फटका खेळण्याचा प्रयत्न केला गेला, जो फसला. चेंडू आणि बॅट मधला संपर्क तेवढासा अचूकतेनं झाला नाही. एक निर्धाव चेंडू, डॉट चेंडूची सांगता झाली. 4 चेंडूचा खेळ समाप्तीला आला आणि फलकावर 35 धावा लागल्या गेल्यात. किमान 60 धावांची टोटल अपेक्षित आहे आणि राहुल जोगाडियानं आतापर्यंत चांगली गोलंदाजी केली आहे, कारण 4 चेंडू त्यानं आतापर्यंत चांगल्या पद्धतीने हाताळलेत. यावेळेचा चेंडू वन्स अगेन नो +6 59. राहुल जोगाडियानं हा तर एक मोठा गिफ्ट दिलाय. थँक्यू. सातत्याने धावा बहाल होताना पाहायला मिळतात. मी चंद्रकांतजी पंडित यांची आठवण करून दिली. विदर्भ संघाकडून खेळत असता विदर्भ संघासाठी त्यांनी चांगलं कार्य केलं. सातत्याने आपण पाहिलं तर कोचची भूमिका बजावली. गोलंदाजाने नो टाकला तर त्याच्यासाठी 1000 रुपयाची पेनल्टी होती आणि म्हणूनच की काय इराणी ट्रॉफी, रणजी ट्रॉफी विदर्भ संघाने जिंकली. आणि नवे तर विदर्भ संघाने इराणी ट्रॉफी जिंकल्यानंतर देखील जी कॅश प्राइज होती ती पुलवामामध्ये झालेल्या अटॅकसाठी दिली देखील, खऱ्या अर्थाने शहीदांसाठी. परंतु मैदानामध्ये नो चेंडू आलाय आणि या नो चेंडू वरती मोठी फटकेबाजी, हल्ले चढवले जात आहेत. काय घडतंय मैदानामध्ये? राहुल जोगाडियाकडून चुका होत आहेत आणि या चुकांचं परावर्तन षटकारानिशी करतोय शाहिद शेख. हल्ले बोल. निश्चित रूपानं राहुल जोगाडिया खूप मोठ्या चुका करतोय, कारण नो चेंडू म्हणजे त्यानंतरच्या चेंडूवर फ्री हिटची मुभा, त्यानंतरच्या चेंडूवरही आपल्यावरचं दडपण तेच राहतं. यावेळेस चेंडूला पुन्हा एकदा हवेत खेळला गेलाय, मात्र डीप मधनं खेळाडू जोपर्यंत पोहोचेल तेपर्यंत शाहिद दुसऱ्या धावेकरता पलटेल आणि सुखरूपतेनं त्यानं अर्जित केलेल्या 2 धावा, ज्या 2 धावांनी धाफलक वाढलं, दुहेरीनं वाढून जाऊन पोहोचलं ते 44 या धावसंख्येवर. कारण नो चेंडूचा जर विचार केला, अतिरिक्त चेंडूचा विचार केला तर एकंदर 3 अतिरिक्त चेंडू हाताळले गेलेत आणि त्या 3 अतिरिक्त चेंडूंवर एकंदर 9 धावा या बाईच्या अतिरिक्तच्या स्वरूपानं आल्यात. म्हणजे एकूण 12 धावा या षटकातनं अतिरिक्त स्वरूपानं वाढल्या तसं म्हणायला हरकत नाहीये, कारण 9 वर एक षटकारी लगावला गेलाय.
यावेळेस खोलवर टप्प्याचा चेंडू सेमी हेलिकॉप्टर पद्धतीने खेळला गेला. चेंडूला जोपर्यंत फील्ड केलं जाईल एक धाव एकापेक्षा जास्त काही मिळणार नाही. ज्या एकेरी धावेनं धावसंख्या वाढेल आणि एकेरीनं जाऊन पोहोचेल ते बरोबर ज्या सरासरीनं फलंदाजी करायची आहे त्या सरासरीपर्यंत पोहोचले गेले. तब्बल 15च्या सरासरीनं 3 षटकांच्या अंतानंतर 45 ही टोटल लागली गेली आहे. चौथं षटक प्रगतीपथावर येईल. मात्र चौथ्या षटकाआधी आपण एक छोटासा ब्रेक घेऊ. ब्रेक दरम्यान जाऊ आमच्या ईगल साऊंड्स कडे. थँक्यू. तर ऐश्वर्या सुर्वे वन्स अगेन बाबा आपल्या बॉलिंग मार्क वरनं सज्ज होते. वैयक्तिक दुसरं आणि सांघिक चौथं षटक तो हाताळणार आहे. ऐश्वर्या सुर्वेचा पहिला चेंडू. यावेळेस पहिला चेंडू ऑनसाइडला खेळण्याचा प्रयत्न, हेलिकॉप्टरच्या पद्धतीने मारण्याचा प्रयत्न. एक धाव या चेंडूवर मिळेल. एकापेक्षा जास्तची काही संभावना इथे नाहीये. त्यामुळे एकच धावेवर समाधान आणि एकेरी धावेनं धाफलक 46 या धावसंख्येपर्यंत जाऊन पोहोचलंय. ऐश्वर्या सुर्वेचं जर आपण दुसरं षटक जर पाहिलं तर त्या दुसऱ्या षटकातनं त्यानं एक विकेट मिळवली. त्यामुळे त्याला पुन्हा एकदा बॉलिंग मार्कवरनं आणलं गेलंय. ऐश्वर्या सुर्वे बाबाच्या हातामध्ये चेंडू पुन्हा एकदा दिला गेलाय. तो बाबा आपल्या बॉलिंग मार्कवरनं त्यावेळेचा चेंडू पुन्हा एकदा चांगल्या पद्धतीनं चेंडू कार्पेटच्या साह्यानं निघून गेलाय आणि फसवलं. खरं तर चेंडूनं फसवलं क्षेत्ररक्षकाला. निघून गेलाय सीमारेखा पार. चौकार. धन्यवाद डीजे. चौकार आलाय. 4 धावा आल्यात. या चौकारानं धफलक वाढून जाऊन पोहोचलं 50 या धावसंख्येवर. अप्रतिम बुलेट प्रमाणे यावेळेस स्ट्रोक खेळला गेला आणि त्यावर एक धाव अर्जित झाली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जाईल आणि यशस्वीरित्या पूर्ण होईल. कारण फेकी थोडीशी वाईड, थोडीशी खराब फेकी यावेळेस पाहायला मिळाली आणि एकंदर एकच्या जागी 2 धावा कन्वर्ट झाल्या. ज्या 2 धावाने धाफलक वाढलं. दुहेरीने पुढे सरकलं आणि जाऊन पोहोचलं ते 52 या धावसंख्येवर. ऐश्वर्या सुर्वे बाबा ज्याच्याकडनं आतापर्यंत 3 चेंडूचा खेळ पूर्णत्वाला नेला गेलाय, ज्यामधनं 7 धावा खर्च केल्या गेल्यात. कारण एक चौकार जर आपण पाहिला तर चेंडूनं अक्षरशः फसवलं क्षेत्ररक्षक किसनला. यावेळेस चेंडू ऑनसाइडला पुन्हा एकदा कार्पेटच्या साहाय्याने खेळला गेलाय. जोपर्यंत फील्ड केला जाईल एक सिंगल मिळेल. आणि बाबा जर पाहिलं आतापर्यंत त्यानं चांगल्या पद्धतीचा मारा केलाय. त्यानं आतापर्यंत चांगल्या पद्धतीनं चेंडूला हाताळलेत. कारण 4 चेंडू त्यानं खूप चांगल्या पद्धतीनं जवळजवळ फुलिश लेंथवर त्यानं भर दिला आणि फुलिश लेंथवर त्यानं चेंडू हाताळलेत आणि तिकडनं रोख लावण्याचा प्रयत्न सातत्यानं त्याच्याकडनं केला गेलाय. तो बाबा यावेळेसचा चेंडू मिळाला स्लॉट मध्ये, भिरकावून दिला सीमारेखा पार. मॅसिव्ह हिट बाय शाहिद शेख. षटकार 6 धावा. सातत्यानं प्रभावित करणारी फलंदाजी या संघातनं जर कोणी केली असेल तर शाहिद शेख हे नाव आहे. खूप सुंदर फटकेबाजी, खूप सुंदर फलंदाजी, सातत्यपूर्ण खेळ त्यानं दाखवलाय. यावेळेचा चेंडू उजव्या यष्टीच्या अतिरिक्त बाहेर पंच विरल नायर आमच्यापर्यंत वळलेत. इशारा केलाय अतिरिक्त धावेचा वाईटचा आणि धाफलकात वाढ होतीये. धाफलक वाढते आणि एकेरीनं वाढून पुढे सरकून जाऊन पोहोचलंय ते 60 या धावसंख्येवर. 60 ही धावसंख्या धाफलकावर पूर्ण झाली आहे. म्हणजे जी टोटल अपेक्षित होती तोपर्यंत तर सहजतेनं पोहोचले गेलेत. आणि यावेळेस पंचांकडे अपील केलं गेलं, मात्र पंचांनी अपील फेटाळून लावली गेली, ज्यावर एक धाव शाहिदनं पूर्ण केली. ज्या एकेरी धावेनं खेळ संपलाय अखेर 4 षटकांचा. आणि जय सर आपण विचार केला तर खूप चांगली टोटल धाफलकावर लागली गेली आहे. कारण प्रति षटक 15.25 म्हणजे एक जबरदस्त आणि या टेनिस क्रिकेट मधली योग्य सरासरी आपण ज्याला म्हणतो 15ची, ती 15.25च्या सरासरीनं तब्बल 61 ही टोटल धाफलकावर लागली आहे. येस, निश्चितच आपण पाहिलं तर एक चांगला खेळ पाहायला मिळतोय. चांगली भागीदारी रचली जाते शाहिद शेख आणि प्रथमेश पवार याच्या माध्यमातून. धावांचा लयलूट त्यांच्या माध्यमातून केला जातोय.
मी तर म्हणेन की काही चुका क्षेत्ररक्षणामध्येही होताना पाहायला मिळत आहेत, काही चुका सातत्याने निर्णयामध्येही पाहायला मिळत आहेत. जो अजय सरोज जे शेवटचा षटक हाताळेल, अजय सरोज बच्चा, याला जर का आधी आमंत्रित केलं असतं तर मी म्हणू शकत होतो की धावांवरची रोख लगवण्यामध्ये थोडंफार यश देखील येऊ शकलं असतं संतोष चांदीप 14-32 या संघाला. परंतु धावांची लयलूट जी काय शाहिदने केली आहे, मी तर जरूर त्याची वाहवा करेन. चांगले बॅटने तो खेळतोय, सरळ बॅटने धावा त्याच्या माध्यमातून येतात. नाना त्याला चांगली साथ देतोय, लेदर बॉलचा चांगला अनुभव तो दाखवतोय. कित्येक वर्ष या खेळाडूने टेनिस विश्व गाजवलंय. ते दोन्ही खेळाडू मैदानामध्ये आहेत. शेवटच्या षटकामध्ये कितपत धावा येतील हे देखील पाहणं तितकंच गरजेचं असणार आहे. अजय सरोज राईट आर्म ओव्हर द विकेट गोलंदाजी मार्क वरती पुन्हा एकदा सज्ज होईल. तर अजय सरोज बॉलिंग मार्क वरनं सज्ज होणार आहे आणि पहिला चेंडू सुंदर पद्धतीचा फुलिश लेनचा खुलव्या टप्प्याचा चेंडू ज्याला लॉंगअपच्या क्षेत्रामध्ये खेळून काढलाय, जोपर्यंत फील्ड केलं जाईल. एक सिंगल, दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि कलेक्शन खराब. मुलांचं एकदा कलेक्शन करताना चुकी. एकाच वेळी 2-2 चुका होत आहेत आणि या 2 चुकांनी धफलकाला 1 न वाढवलं गेलंय. धफलक वाढवून जाऊन पोहोचतंय ते 62 या धावसंख्येवर. अजय सरोजला मला वाटतं मधल्या एखाद्या षटकाकरता वापरणं गरजेचं होतं, कारण खूप चांगल्या पद्धतीचा मारा सातत्यानं त्याच्याकडनं पाहायला मिळालाय. तो अजय सरोज वन्स अगेन बॉलिंग मार्क वरनं सज्ज होतोय. यावेळेसचा चेंडू प्रथमेश पवारनं उडवलाय उंच हवेत, लांबी मात्र कमी गाठली गेली. विकेटचं पतन होईल. रवीकडनं एक अचूकतेचा झेल. विकेटचं पतन. फलंदाज प्रथमेश पवार बॅक टू द पॅव्हेलियन. ऊंची है बिल्डिंग, हे लिफ्ट तेरी बंद है, हाँ कैसे ना आऊं, और दिल रजामंद है. तर नवीन फलंदाज जयेश जनार्दन पाटील मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना पाहायला मिळतोय. एक मोठा विकेट इथे मिळवण्यामध्ये खऱ्या अर्थानं यश प्राप्त होते ते अजय सरोज याला. आणि शेवटच्या आणि अंतिम षटकामध्ये जो काय ब्रेक थ्रू त्याने मिळवून दिला आपल्या संघासाठी, एक महत्वाचं कार्य. अजय सरोज वन्स अगेन यावेळेसचा चेंडू सुंदर पद्धतीचा प्रतिम तेजा राईट ऑन द टार्गेट. वाईड यॉर्कर ज्याला म्हटलं जातं, तो वाईड यॉर्कर पद्धतीचा चेंडू यावेळेस हाताळा गेला उजव्या इष्टीच्या बाहेरनं आणि निर्धावच्या स्वरूपाने डॉटच्या स्वरूपानं अजय सरोज न ज्या पद्धतीनं कामगिरी केली आहे, ज्या पद्धतीनं त्यानं रोख लावली आहे, धावसंख्येला पूर्णपणे लगाम लावली आहे. कारण अजय सरोज सातत्यानं चांगली कामगिरी करणारा हा खेळाडू आहे. यावेळेसचा चेंडू सुंदर पद्धतीनं पुन्हा एकदा शाहिद शेख सफल ठरला. जयेश पाटील यावेळेस स्ट्रायकर एंड कडनं खेळ करण्याकरता सज्ज होणार आहे. वंडर बाय भिवंडीचा हा खेळाडू खूप चांगल्या पद्धतीनं खेळ करतोय. भिवंडीमधनं एक वेगळं नावलौकिक त्यानं सातत्यानं दाखवलं. तो जयेश पाटील स्ट्रायकर एंड कडनं खेळ करण्याकरता सज्ज होतोय. जयेश पाटील बघूया कशा पद्धतीनं यावेळेस तो फेस करेल अजय सरोजला. आणि अजय सरोजवर चढवलेला एक प्रकार हल्ला, चेंडू निघून गेलाय सीमा रेखा पार. मॅसिव्ह हिट बाय जयेश पाटील. षटकार 6 धावा. थँक्यू. 69 रन्स ऑन बोर्ड. 69 धावा धाफलकावर लागल्या गेल्यात. आणि शेवटचा आणि अंतिम चेंडू जो बॉलिंग मार्क घेऊन येईल गोलंदाज अजय सरोज, स्ट्रायकर एंडचा फलंदाज जयेश पाटील, ज्यानं षटकारानं आपल्या डावाची सुरुवात केली आहे, ज्याने एक मॅसिव्ह हिटनं सुरुवात केली आहे, तो जयेश पाटील स्ट्रायकर एंड कडनं खेळ करण्याकरता सज्ज होतोय. सज्ज होईल गोलंदाज अजय सरोज वन्स अगेन. यावेळेस चेंडूला ऑन साइडला 2 क्षेत्ररक्षकांच्या मधनं गॅप बंद चेंडूला लाफ केलं सीमा रेखा पार. बॅक टू बॅक षटकारानंतरचा आलेला चौकार. धावफलकावर 73 धावा लागल्या गेल्या आणि विजया करता 74 धावांची गरज. आणि या 74 धावांचं एक बलाढ्य लक्ष कशा पद्धतीनं प्रत्यक्षात मैदानात उतरवलं जाईल ते संतोष चांदीप 14-32 या संघाकडनं याचं धावतं समालोचन, धावतं विवरण आपल्या सोबत घेऊन येतील आमचे सहकारी आणि एक उत्तम समालोचक जयजी भोसले सर.
तर या पुढच्या नाणेफेकीकडे आपण जाऊ. या पुढची नाणेफेक असेल, दोन संघ आपल्याला मैदानामधनं पाहायला मिळतील. भाताणे आणि त्यांच्या विरोधात कामन. जय महाराष्ट्र भाताणे हा संघ मैदानामधनं खेळ करण्याकरता सज्ज होईल आणि त्यांच्या विरोधात न्यू स्टार कामन. जय महाराष्ट्र भाताणे आणि न्यू स्टार कामन दोन्ही संघाचे संघनायक आपल्याला टॉस बॉक्स मध्ये जॉईंट व्हायचंय, जिथे आमचे जहीर सर आपल्या सोबत जोडले जातील. तर पुन्हा एकदा तमाम क्रीडा रसिकांचं हार्दिक असं स्वागत. तमाम क्रीडा रसिकांचं हार्दिक असं स्वागत करूया. आपण पाहतो वसईपाडा चषक 2019 या स्पर्धेच्या दरम्यान चालू असलेला सामना. एका बाजूला पाहिलं गेलं तर काकडे 11 किशोरजी काकडे यांचा हा संघ आणि संतोष 1432 रोहितजी गुप्ता यांचा हा संघ. या दोन बलाढ्य संघांदरम्यानची लढत टॉस जिंकला होता इथे तो मात्र संतोष 1432 चांदीप या संघाने आणि प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय. 74 धावांचा लक्ष्य आहे. 14.80च्या सरासरीने या धावसंख्येचा पाठलाग इथे तुम्हाला करावा लागेल. 14.80ची सरासरी इथे गाठावी लागणार आहे. मी प्रेझेंटेशन बॉक्स खाली करून हॅलो दोन्ही संघाचे कर्णधारांना विनंती करतो, प्लीज टॉस बॉक्स मध्ये या. टॉस होने जा रहा है, दोनों कप्तान से विनंती रहेगी. जय महाराष्ट्र भाताने टीम और कामन 11 टीम से विनंती करेंगी कप्तानों से कि जल्द से जल्द टॉस बॉक्स में आ जाइए प्लीज. तर या स्पर्धेच्या दरम्यान लक्ष ठेवण्यात आलंय. या सामन्याच्या दरम्यान आपण पाहतोय जे 74 धावांचे आहे. कारण नोटवरती मैदानाच्या आतमध्ये जाऊया. तूफानों में ताश के घर नहीं बनते, रोने से बिगड़ा मुकद्दर नहीं बनता, दुनिया को जीतने का हौसला रखो, एक हार से कोई फकीर और एक जीत से कोई सिकंदर नहीं बनता. या सामन्याच्या दरम्यान तुम्हाला प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागणार. मैदानाच्या आतमध्ये रवी लिंगाला अर्थातच मॅडी आणि त्याच्या साथीला खानो के खान उमर खान मैदानाच्या आतमध्ये आघाडीची जोडी दाखल होत असताना पाहायला मिळते. आणि निश्चितच या 74 धावा अर्थातच रिक्वायर्ड रन रेट 14.80. यहां से आपको ये जीत के लिए बनाने होंगे 14.80 की औसत से रन. काय घडेल या सामन्यामध्ये? या सामन्याच्या दरम्यान आपण पाहतोय तारे सितारे मैदानामध्ये अवतरलेत. खऱ्या अर्थानं पाहिलं गेलं तर अंधेरी विभागामधून येणारे हे दोन्ही खेळाडू पाहायला मिळतात आणि खऱ्या अर्थानं पाहिलं गेलं तर दोन्ही एका संघाकडून सातत्याने चांगलं प्रदर्शन देखील राहिलंय. त्यांच्यावरती संपूर्णतः धुरा इथे सोपवण्यात आला. तर पहिलं षटक घेऊन मितेश दरबार याच्या हातामध्ये चेंडू सोपवण्यात आलाय, जो मात्र गुजरातला बिलॉंग करतो आणि वलसाड विभागामधून येत असताना सातत्याने चांगलं प्रदर्शन त्याच्या माध्यमातून पाहायला मिळतंय. तो मितेश दरबार पाहायला मिळतोय. तर इथे निश्चितच आपण हे खेळाडूंचा जर विचार केला तर कोणकोणते खेळाडू या संघाच्या दरम्यान पाहायला मिळत आहेत. एका बाजूला रवी बुंबक ठाणा एक्सप्रेस आज मात्र दाखल झालाय. वर्तकनगर एक्सप्रेस एका बाजूला पाहायला मिळत आहे. त्यानंतर इम्रोज खान हा एक जलद गतीचा गोलंदाज पाहायला मिळतोय. मितेश दरबार पाहायला मिळतोय. अय्यूब कासा रोडलीचा सुपरस्टार अय्यूब शेख पाहायला मिळतोय. तर एका बाजूला पाहिलं तर अक्कू अख्तर शेख पाहायला मिळतोय. फ्लाय स्लिप मध्ये मंदार पाहायला मिळतोय. शॉर्ट फाय लेग मध्ये पाहायला मिळतोय प्रथमेश नाना पाहायला मिळतोय. निश्चितच मनोज विचारे पाहायला मिळतात. यशांच्या पाठीमागे सुमित डेकले पाहायला मिळतोय. आणि जयेश पाटील जो मिड विकेट क्षेत्रामध्ये पाहायला मिळतोय. एक चांगली संघबांधणी इथे करण्यात आली आहे. मितेश दरबार याच्या हातामध्ये चेंडू सोपवण्यात आला. मितेश सातत्याने एक चांगलं प्रदर्शन त्याचं राहिलंय टेनिस बॉल विश्वामध्ये. या वर्षीच्या हंगामामध्ये सातत्याने टेनिस विश्वामध्ये तो गुजरात राज्याकडून महाराष्ट्रामध्ये आला आणि विनर स्पोर्ट्स नालासोपारा या संघामध्ये खेळत असताना चांगलं प्रदर्शन केलं. परंतु आज हा संघ काकडे 11 या नावाने खेळतोय आणि मैदानामध्ये या संघाच्या दरम्यान या संघाच्या दरम्यान कसं प्रदर्शन होत आहे हे देखील पाहणं गरजेचं असेल. मैदानामध्ये मितेश दरबार याच्या हातामध्ये चेंडू सोपवण्यात आलाय. मी विनंती करेन गोलंदाज मितेश पहिला चेंडू घेऊन उमार खोलवा टप्प्याचा हा चेंडू एका हाताने केलेला हा फटका ऑन साइडला हलक्या हाताने केला जातोय शॉर्ट मिड विकेट क्षेत्रामध्ये, जिथे इम्रोज खान चेंडूला उचलेल तद्वर एक धाव येते आणि संघाचं खातं इथे खोललं जात आहे.
एक धाव येते आणि एकेरी धाव संख्येच्या मदतीने खातं इथे खोललं जात आहे. 74 न्यू धावांचा स्टार पाठलाग. कॉमन कर्णधार आलेले आहेत, तर भाताने कर्णधार आपल्याला विनंती असणार आहे तुझी दया. कमलेश सिंह सर जी, आपसे विनंती रहेगी टॉस बॉक्स ये आपके सुबह हाथों से इस मैच का टॉस होगा. न्यू स्टार कॉमन और जय महाराष्ट्र भाताने टीम के बीच टॉस होने जा रहा है. गोलंदाज सज्ज होईल. इथे मात्र समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न, चेंडू हवेमध्ये, क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली येतोय, कोणती चुकी करत नाहीये. इम्रोसियाच्या हातामध्ये झेल. खेळाडू रवी लिंगाला अर्थातच मॅडी तंबूच्या आचऱ्याला. तर इथे सामना मी थांबवण्यासाठी विनंती करतोय. इथे मैदानाच्या आतमध्ये मी विनंती करेन, आदरणीय माननीय सन्माननीय एक भली मोठी व्यक्तिमत्व, वसई विरार शहर महानगरपालिकेचे महापौर आदरणीय रुपेशजी जाधव साहेब इथे उपस्थित होत आहेत. आगतम स्वागतम सुस्वागतम साहेब. या स्पर्धेच्या माध्यमातून साहेबांची उपस्थिती आम्हाला आज लाभते. एक आदर्श व्यक्तिमत्व आज आमच्या सोबत जुळले गेले. मनाने दिलदार, दिसायला रुबाबदार, बोलणं दमदार, वागणं जबाबदार, कामात खबरदार, नेता आमचा शानदार रुपेशजी जाधव साहेब उपस्थित होत आहेत. त्यांच्यासोबत माननीय सन्माननीय श्री विल्सनजी फरगोत साहेब इथे उपस्थित होत आहेत. त्यांचंही हार्दिक हार्दिक स्वागत सुस्वागतम वेलकम. खोलो टप्प्याचा हा चेंडू समोरच्या दिशेने केलेला हा फटका, क्षेत्ररक्षक चेंडूवरती येतोय. अय्यूब एक धाव तर इथे जरूर येते आणि एकेरी धाव संख्येच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचते. लगावल्या जात आहेत धावफलकावरती धावा पाहिल्या गेल्या तर आतापर्यंत लगावल्या गेल्यात. या 2 धावा धावफलकावरती आहेत. उशिरा आलेल्या प्रेक्षकांच्या माहितीसाठी मैदानामध्ये चालू असलेला सामना काकडे 11 अर्थातच किशोरजी काकडे यांचा संघ आणि संतोष चांदीप 1432 रोहितजी गुप्ता यांचा संघ, या 2 संघांदरम्यानची लढत. शहरी गटामधून हे खेळाडू आज मात्र इथे दाखल झाले आहेत. मितेश दरबार गुजरातचा खेळाडू सज्ज. ऐश्वर्य सुर्वे बाबासाठी टाकला गेलेला हा चेंडू उजव्या यष्टीच्या खूपच बाहेर पाहायला मिळतोय, परंतु राईट इन द टार्गेट ब्लॉक होल मध्ये चेंडू टाकला होता आणि निश्चितच एक सुंदर गोलंदाजी पाहायला मिळते मितेशची. सातत्याने पाहिलं गेलं, मितेश म्हटलं गेलं तर मला मुनाफ पटेलची आठवण होते, जो मात्र इखार या गावामधून येतो, गुजरात मधून बिलॉंग करतो. इरफान पठाण असेल, युसुफ पठाण असेल, याने देखील आंतरराष्ट्रीय क्रिकेटला चांगलं योगदान दिलं. कृणाल पांड्या, हार्दिक पांड्या हे चांगलं क्रिकेट खेळत आहेत आणि खूप सारे सुपरस्टार गुजरात मधून आलेत. इथे मात्र फटका फसतोय, चेंडू हवेमध्ये, सुमित भरत ढेकले चेंडूच्या खाली, कोणती चुकी करत नाहीये. कॅप्टन लिडिंग ऑन द फ्रंट, गुड कॅच ऑफ द क्वालिटी. खेळाडू बाद. थँक्यू. या षटकाच्या दरम्यान आपण पाहिलं तर केवळ 2 धावा मितेश दरबारने खर्च केल्या. बहारदार गोलंदाजी मितेश दरबारच्या माध्यमातून पाहायला मिळाली आणि एक सुंदर गोलंदाजीचं प्रात्यक्षिक त्याने मात्र इथे दर्शवलं. 74 धावांचा पाठलाग करत असताना 2 खेळाडू तंबूच्या आचऱ्याला परतलेत. बाद होणारा रवी लिंगाला अर्थातच मॅडी आणि ऐश्वर्य सुर्वे अर्थातच बाबा तंबूच्या आचऱ्याला परतलाय. दुसरं षटक घेऊन वर्तकनगर एक्सप्रेस रवी भुंबक याला इथे आमंत्रित करण्यात येते. ठाण्याच्या वर्तकनगर मधून येतो हा गोलंदाज आणि या वर्षी मात्र सातत्याने बाली ट्रॉफी जी भिवंडीमध्ये होते, विश्व चषक असं म्हटलं जातं त्या ट्रॉफीला, आणि त्या ट्रॉफीमध्ये त्याने जी
अशी काय बहारदार गोलंदाजी केली आहे आणि निश्चितच ती सारी स्वप्न यावर्षी त्याने पूर्ण केली आहे. सातत्याने चांगलं प्रदर्शन राहिलंय या 33 तर्रार गोलंदाज रवी बुंबकचं. काय घडेल या मैदानामध्ये आज आपल्या मध्ये या स्पर्धेचा आस्वाद घेण्यासाठी आदरणीय माननीय सन्माननीय मनाने दिलदार, दिसायला रुबाबदार, बोलणं दमदार, वागणं जबाबदार, कामात खबरदार, नेता आमचा शानदार आदरणीय माननीय रुपेशजी जाधव साहेब उपस्थित आहेत आणि विल्सनजी परगोस साहेब देखील या स्पर्धेचा आस्वाद घेत आहेत. त्यांचंही हार्दिक असं स्वागत आपण करूया. मैदानाच्या आतमध्ये वळूया जिथे रवी बुंबक गोलंदाजी मार्कवरती सज्ज होईल. सचिन कदम ऑन स्ट्राईक असेल. धावा इथून बनावा लागतील त्या मात्र 24 चेंडू आणि 72 धावांची गरज. आने वाली गेंदे आपके पास रहेंगी 24 और जीत के लिए 72 रन 72 रन आपको बनाने होंगे. गोलंदाज सज्ज रवी. इथे मात्र पहिल्या चेंडूवरती हल्ला बोल चढवलाय. चेंडू मात्र सरळ ट्रॅव्हल होतोय. कासार रोडवलीची ब्रँड इथे मात्र उमटवतोय. सचिन कदम याच्या बॅट मधून निघणारा फटका चेंडू सीमारेषेच्या बाहेर षटकार. धन्यवाद. तर एक चांगला फटका पाहायला मिळतोय सचिन कदम याच्या बॅट मधून. सध्याच्या घडीला मुंबई परिसरामध्ये चांगला धुमाकूळ खेळाडूने गाजवला. इथे मात्र काय घडतंय डाव्या यष्टीवरील हा चेंडू आणि काय घडतंय यू मिस आय डेफिनेटली हिट फर्निचर डिस्ट्रॉइड. खेळाडू बाद. इथे वेगाने बेट केलं मी म्हणेन. ज्या पद्धतीने ज्या गतीने गोलंदाजी केली जाते मी तर म्हणतो की जिंकायची क्षमता इतकी ठेवा की आपल्या हरण्यासाठी प्रयत्न नव्हे तर इथे कट रचायला हवेत. आणि हे कट कशा पद्धतीने रचले जात आहेत हे देखील पाहणं गरजेचं असेल. आकाश चिंदारी या मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना पाहायला मिळतोय. अँडोबिलचा सुपरस्टार मैदानामध्ये येत असताना पाहायला मिळेल. परंतु हा सामना अजून संपला नाही आहे. क्रिकेटच्या खेळामध्ये शेवटचा चेंडू पडेपर्यंत शेवटचा चेंडू जदवर पडत नाही तोपर्यंत काय घडेल आणि काय बिघडेल हे सारे प्रेडिक्शन करणं फार चुकीचं ठरतं. गोलंदाजाला यश प्राप्त झालं. रवी बुंबक एक गडी बाद करण्यामध्ये यशस्वी ठरतोय. संघाची धावसंख्या 8 असताना 30 वेळा फलंदाज तंबूच्या आचऱ्याला परतलाय. तू चल मैं आया अशी स्थिती मैदानामध्ये जरूर आहे. परंतु इथून एक पार्टनरशिप बिल्डअप करायला हवी. जर का तुम्हाला एव्हरेस्ट शिखर जर का गाठायचं आहे एव्हरेस्ट शिखराची आठवण झाली कारण की कालचा दिवस महत्वाचा ठरला. जी बचिंद्र पाल ही महिला आहे हिला पद्मश्री हा पुरस्कार मिळाला. बचिंद्र पाल हिने पर्वतारोही आहे. सातत्याने शिखरावरती जाणं हे मोठं कार्य तिने केलंय आणि तिला देखील पद्मश्री पुरस्कार मिळाला. गौतम गंभीरचा नावाचा उल्लेख करेन त्यालाही पद्मश्री पुरस्कार मिळाला. सुनील छत्रीला देखील कालच्या दिवसामध्ये पुरस्कार मिळाला. गोलंदाज सज्ज रवी याचा हा चेंडू लोअर फुल टोस ऑन साइडला मिड विकेट क्षेत्रामध्ये जयेश जनार्दन पाटील हुलकावून देत सीमारेषेच्या बाहेर चौकार. थँक्यू. बाबा आमटे काय म्हणायचे भान ठेवून योजना आका आणि बेभान होऊन त्या अंमलात आणा. बाबा आमटेची आठवण झाली. जयेश जनार्दन पाटीलनी जे काही तिथे डावी मारली होती. मैदानामध्ये आला चौकार. संघाची धावसंख्या 12 धावा धाव फलकावरती आहेत. इथे मात्र उसळी जास्त पाहायला मिळते. रवी बुंबक याने दाद मागितली होती. पंचांकडे अपील करण्यात आली होती. लेग बाईटच्या स्वरूपामधून एक धाव इथे येते. संघाची धावसंख्या धावून पोहोचतीये. लगावल्या जात आहेत त्या 13 धावा धाव फलकावरती आहेत. खऱ्या अर्थानं पाहिलं गेलं तर एक चांगलं प्रदर्शन मैदानामध्ये होतंय. इथे मात्र चेंडू पडल्यानंतर उसळी घेत असताना यष्टीरक्षकाचा वेध देखील घेतोय. सुंदर गोलंदाजीचं प्रात्यक्षिक. षटक संपुष्टात येतं दुसरं. 2 षटकांच्या समाप्तीनंतर 74 धावांचा पाठलाग करत असताना संघाची धावसंख्या 13 धावा धाव फलकावरती आहे. 3 गडी तंबूच्या आचऱ्याला परतलेत. दिन नाचा जो ट्विटर पे ट्रेंड हो गया
तर मित्रांनो, एक अभिमानाची बाब इथे मी उल्लेख करतो. राष्ट्रपतींच्या रामनाथजी कोविंद जे 14वे राष्ट्रपती आहेत भारताचे, त्यांच्याबद्दल मी म्हणत होतो. कालच्या दिवसाच्या आठवणी काढल्या आणि एक आठवण अशी काढतो की महाराष्ट्रामधील अशी महानगरपालिका आपली बनली आहे, तिसरी महानगरपालिका बनली आहे. स्वच्छता अभियानामध्ये 3रा क्रमांक वसई विरार महानगरपालिकेचा लागला आहे. आणि ही गोष्ट मी सांगत असताना ही गोष्ट नमूद करतो, मुंबई आपल्या महानगरपालिकेला 3रा क्रमांक जरूर मिळालाय, परंतु वरच्या 2 क्रमांकावरती ज्या महानगरपालिका आहेत त्यांची लोकसंख्या त्या महानगरपालिका नव्हे तर त्या नगर परिषद आहेत आणि त्यांची लोकसंख्या केवळ 1 ते 1.5 लाख आहे आणि आपल्या महानगरपालिकेची 20 ते 25 लाख लोकसंख्या आहे. मित्रांनो, घवघवीत यश मिळाले, एकदा जोरदार टाळ्या व्हायला हव्यात. तर मैदानाच्या आतमध्ये वळूया, जिथे मात्र ठाण्याचा अजून एक तेज तर्रार गोलंदाजी मार्कवरती येतोय. तर मी संजय मिश्रा साहेबांना विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते एक आदर्श व्यक्तिमत्व ज्यांच्या माध्यमातून यशाच्या उंच शिखरावरती विराजमान वसई विरार महानगरपालिकेचे महापौर आदरणीय माननीय सन्माननीय रुपेशजी जाधव साहेब यांचा यथोचित मान सन्मान आपण करूयात आणि त्यांचा यथोचित सन्मान आपण करूयात. एक आदर्श व्यक्तिमत्व, एकदा जोरदार टाळ्या मित्रांनो रुपेशजी जाधव साहेबांसाठी. आपला अमूल्य वेळ त्यांनी आपल्याला दिलाय. एक आदर्श व्यक्तिमत्व आणि आज आपल्यासोबत जुळले गेले विल्सनजी फर्गोस साहेब यांचा देखील आपण यथोचित मान सन्मान. फखरुद्दीनजी मलबारी साहेब यांना मी विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते विल्सनजी फर्गोस साहेब यांचा यथोचित मान सन्मान आपण करूया. गोखिवऱ्याला बिलॉंग करतात, एक आदर्श व्यक्तिमत्व आहे. एका बाजूला आपण पाहतोय अचोले गावामधून येणारी एक आदर्श व्यक्तिमत्व आणि मी या स्पर्धेच्या माध्यमातून मी विनंती करेन तर मैदानाच्या आतमध्ये खेळाडू बाद होतोय आणि या स्पर्धेच्या माध्यमातून आमचे मान्यवर देखील आमच्यापासून रजा घेत आहेत. निश्चितच त्यांचं देखील विल्सनजी फर्गोस साहेब आणि रुपेशजी जाधव साहेब यांचे देखील आम्ही आभार मानतोय. या स्पर्धेच्या माध्यमातून मैदानाच्या आतमध्ये खेळाडू बाद झालाय. खेळाडू बाद होत आहे. खेळाडू क्रमांक 4 तंबूच्या आचऱ्याला परतलाय. 74 धावांचा पाठलाग करत असताना मी आभार मानेन साहेबांचे. आपला अमूल्य वेळ तुम्ही आपल्या या स्पर्धेला दिलात, वसई फाटा चषकाला दिलात, त्यासाठी संपूर्ण आयोजकांच्या माध्यमातून आम्ही आपले आभार देखील मानतो. मैदानाच्या आतमध्ये वळूया. नवीन फलंदाज किसन देवेंद्र मैदानामध्ये दाखल झालाय. तर मैदानाच्या आतमध्ये किसन रवी देवेंद्र दाखल झालाय. क्रिकेटचा सातत्याने षटकारांचा ब्लास्ट आपण ज्याला म्हणतो, षटकारांचा बादशाह म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं, तो किसन देवेंद्र मैदानामध्ये आहे. तर गोलंदाजी मार्कवरती ज्याला यश प्राप्त झालंय तो इम्रोज खान. इथे मात्र पहिल्या चेंडूवरती फटका फसलाय. अख्तर शेख चेंडूच्या खाली कोणती चुकी करत नाहीये. गुड कॅच ऑफ द क्वालिटी. बॅक टू बॅक दुसऱ्या चेंडूवरती दुसरं मोठं यश. खेळाडू बाद. नासिक के ढोल पे धन 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 नाचा तो सबका दी एंड हो गया. मेरे इशारे पे दिन दिन नाचा जो ट्विटर पे ट्रेंड हो गया. नासिक के थँक्यू. हॅट्रिक बॉल असेल या स्पर्धेमध्ये. आतापर्यंत 2 हॅट्रिक आम्ही पाहिल्यात आणि ही हॅट्रिक साध्य केली जाईल का हे देखील पाहणं गरजेचं आहे. इम्रोज खान हॅट्रिक वरती आलाय. नवीन फलंदाज राज गोठणकर मैदानामध्ये दाखल होत असताना बोरिवलीमधून या खेळाडूने बिलॉंग करतोय आणि सातत्याने प्रदर्शन ज्या पद्धतीने राहिलंय 2 ते 3 महिन्यामध्ये यशाच्या उंच शिखरावरती विराजमान आहे. तो आहे नॉन स्ट्राईक एंडवरती. हॅट्रिक बॉल घेऊन गोलंदाज सज्ज. पहिला चेंडू यावेळी मात्र उजव्या यष्टीच्या बाहेर तेज तर्रार चेंडू पाहायला मिळतोय. या षटकाच्या दरम्यान आपण पाहिलं 3रं षटक प्रगतीपथावरती आहे. 74 धावांचा पाठलाग करत असताना केवळ आणि केवळ 17 धावा धावफलकावरती आहेत. 17 धावसंख्येवरती गडी बाद झालेत ते 5. गोल्डन डकचा शिकार ठरला, जो मात्र किसन देवेंद्र याला बाद होताना आपण पाहिलं. आम्हाला आठवण झाली 17 जुलै 1966 मध्ये
इथे मात्र ऑन साइडला लॉफ केलाय, चेंडूला सराबीर काढून दिलं जात आहे डीप मिड विकेट क्षेत्रामध्ये, सीमारेषेच्या बाहेर. षटकार. तूने मारी एंट्री यार दिल में बजी घंटी यार थँक्यू. आज मात्र रविवारचा दिवस आहे, प्रेक्षकांसाठी एक पर्वणी आहे. कॅच घ्या, पकडो मॅच और जीतो यहाँ से 100 रुपये. लगेचच प्रेक्षक आमच्यापर्यंत दाखल होतोय. एका हातामध्ये त्याने झेल घेतलाय आणि त्याला त्याचाही सन्मान आम्ही करू. मैदानाच्या आतमध्ये षटकार आलाय, संघाची धावसंख्या धावून पोहोचतीये 23 या आकड्यावर. गोलंदाज सज्ज राईट मोर द विकेट. मैदानाच्या आतमध्ये हलक्या हाताने केलेला फ्लाय स्लिप मधील हा फटका, काय घडतंय, चेंडू येतोय निर्धाव स्वरूपाचा. रोहित या प्रेक्षकाने हा झेल घेतला आणि त्याला 100 रुपयाची पारितोषिक आपण दिलं. 3 षटकाचा खेळ संपुष्टात येतोय. 74 धावांचा पाठलाग करत असताना धावा धावफलकावरती आहेत त्या 23. येणारे 12 चेंडूंचा खेळ शेष आहे आणि या 12 चेंडूमध्ये 74 धावांचा पाठलाग करत असताना बनवल्या गेल्या 23 धावा. अर्थातच तुम्हाला इथून बनावा लागतील त्या 51 धावा संख्येची गरज आहे. येणारे चेंडू आहेत ते 12 चेंडू आणि 51 धावा. काय घडेल, काय बिघडेल, तर मैदानाच्या आतमध्ये जाण्याआधी एक छोटीशी विश्रांती घेण्याआधी एक जाता जाता सांगतो, न्यूझीलंड आणि भारताचा सामना होता. प्रेक्षक वर्गामध्ये एका कॅरी नावाच्या प्रेक्षकाने झेल घेतला होता. 23 लाख रुपये आयसीसीने त्याला दिले होते. लेते छोटासा ब्रेक, जाते डीजे की ओर, सुनते एक मधुर संगीत. तूने मारी एंट्री यार दिल में बजी घंटी यार सुन कमेंट्री यार प्यार की गारंटी यार थँक्यू. रवी बुंबक याच्या हातामध्ये चेंडू सोपवण्यात आलाय. रवी 31 तर्रार गोलंदाज. स्ट्राईक एंड वरती एक उद्योन्मुख खेळाडू राज गोठणकर. राज गोठणकर सातत्याने एक चांगलं प्रदर्शन या खेळाडूचं राहिलंय आणि बोरिवली विभागामधून येत असताना सातत्याने आपण पाहिलं तर सातत्याने महफूजी शेख यांच्या निश्चितच अनुभवाची शिदोरी त्याच्या पाठीशी आली आणि म्हणूनच की काय चांगलं प्रदर्शन आता मात्र करतोय. पहिला चेंडूवरती फटका खेचलाय, चांगला फटका पाहायला मिळतोय. सरळ बॅटने 20 क्षेत्रामध्ये सीमारेषेच्या बाहेर. षटकार. रोहितने कॅच पकडला होता आणि आता मात्र अजून एक प्रेक्षक झेल पकडतोय. संघाची धावसंख्या 6 धावाने पुढे सरसवली आहे. 29 धावा धावफलकावरती आहेत. अजूनही 10 चेंडूंचा खेळ शेष आणि विजयासाठी 45 धावसंख्येची गरज. 10 गेंदे शेष आहे. 45 रनों की जरूरत. चेंडू येतो निर्धाव स्वरूपाचा. 23 तर्रार उजव्या यष्टीच्या बाहेर पाहायला मिळाला रवी बुंबक. सुंदर प्रदर्शन आपल्या वेगाने बीट केलंय या गोलंदाजाने. वेगावरती भर देऊन तो गोलंदाजी करतोय. इथे मात्र फटका फसलाय. चेंडू हवेमध्ये. नो मॅन्स लँड रिजन मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. फाईन लेग क्षेत्रामधून क्षेत्ररक्षक नाना चेंडूवरती येईल. तद्वर मात्र अर्जित केल्या जात आहेत. किशोरजी काकडे साहेबांकडून जे प्रेक्षक वर्गाने बाहेरच्या दिशेने झेल पकडला तर 100 रुपयाचा पारितोषिक आहे आणि मैदानामध्ये पकडला गेला तर 200 रुपये. एक चांगली व्यक्तिमत्व आणि आज त्यांच्या माध्यमातून प्रेक्षक वर्गावरती तितकीशी थाप तितकीशी खेळाडूंवरती टिपली दिली जाते. परंतु लक्षात घ्या, किशोरजी काकडे साहेबांनी आम्हाला सांगितलंय की आयोजकांमधील कोणत्याही खेळाडू या आपल्या व्हॉलंटियर्सने झेल घेतला तर त्याला पारितोषिक नाहीये. मग मी नमूद करतोय मुराद खान गौर कीजिए. गोलंदाज सज्ज होईल. गोलंदाजी मार्कवरती. इथे मात्र चेंडू पडल्यानंतर उसरी घेत असताना यष्टी रक्षकाचा वेध घेतोय. सामन्यामध्ये सातत्याने आपण पाहतोय समीकरण बदलताना पाहायला मिळाली. एक सुंदर गोलंदाजी केली गेली रवी बुंबक याच्या माध्यमातून. या आधीच्या षटकामध्ये जर का आपण पाहिलं तर रवी बुंबकने केवळ धावा 11 खर्च केल्या. या षटकामध्ये 8 धावा त्याने आतापर्यंत खर्च केल्यात आणि एक सुंदर गोलंदाजी तो करतो देखील आहे रवी. इथे मात्र बॅटची आउटसाइड एज फ्लाय स्लिप मध्ये मंदार गुरव याच्या हातामध्ये झेल. बंड्या कोणतीही चुकी करत नाहीये. राहुल इथे राज गोठणकर तंबूच्या आतड्यात परतेल. थँक्यू. सैराट हा सिनेमाची एक धून आपण ऐकली. मैदानामध्ये जो काही बंड्याने झेल घेतला त्याच्यासाठी किशोरजी काकडे साहेबांकडून 200 रुपयाचं पारितोषिक आहे.
मैदानाच्या आतमध्ये एक चांगला खेळ पाहायला मिळतोय, एक चांगला झेल आणि त्यावरती त्याला मात्र 200 रुपये पारितोषिक. नवीन फलंदाज, एक डावखुरा फलंदाज, एक फलंदाज बोरिवलीचा तंबूच्या आचऱ्याला गेला, तर नवीन फलंदाज रोहित नार्वेकर मैदानामध्ये दाखल होतोय. संघाची धावसंख्या ती 31 धावा धावफलकावरती आहे. प्रशांत माची याच्या हातामध्ये चेंडू सोपवण्यात येतोय. प्रशांत माची कशा पद्धतीची गोलंदाजी करेल या शेवटच्या षटकामध्ये हे पाहणं गरजेचं. येणारे 6 चेंडू आणि 43 धावसंख्येची गरज. 6 गेंदे और जीत के लिए 43 रनों की जरूरत. बिग बास लीग एका चेंडूमध्ये 17 धावा येताना पाहायला मिळाल्या या वर्षीच्या हंगामामध्ये. पहिला चेंडू आडवा बॅटने घेण्याचा प्रयत्न, स्विंग अँड मिस, प्ले अँड मिस. प्रशांत माची याची जर का आठवण आपण केली तर कुठे ना कुठेतरी लतीफ मलिंगाची आठवण होते, परंतु सातत्याने प्रशांत माची अशा पद्धतीची गोलंदाजी करताना पाहायला मिळतो. लतीफ मलिंगाची आठवण आपणास आली. आणि जर का आपण एका बाजूला मोहम्मद पाहिलं तर असा टेनिस विश्वामध्ये अजूनही गोलंदाज आहे जो आशिष आगरकर, तोही मलिंगासारखी गोलंदाजी करतो. टेनिस विश्वामधील हे 2 गोलंदाज आहेत जे मलिंगाच्या ऍक्शनने गोलंदाजी करतात. यावेळी मात्र चेंडू पडल्यानंतर बाहेरच्या दिशेने निघतोय. पंच लगेचच आमच्याकडे वळतात. गोलंदाजाला दंडित करण्यात येत आहे. अवंत स्वरूपामधून येणारी एकेरी धाव आणि संघाची धावसंख्या या एकेरी धावनेशी पुढे सरकली जाते. लगावल्या जातात 32 धावा धावफलकावरती आहेत. या वर्षीच्या हंगामामध्ये आपण पाहिलं गेलं तर वेस्ट इंडिज आणि निश्चितच विचार केला तर इंग्लंड आणि त्याच पद्धतीने इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया संघाचा सामना झाला. एका सामन्यामध्ये 35 अवांतर चेंडू टाकले गेले. या सामन्यामध्ये आपण पाहतो अतिरिक्त धावा देखील जास्त आल्यात. यावेळी मात्र काय घडतंय, डाव्या यष्टीवरील हा चेंडू यष्ट्यांचा वेध घेतोय आणि यष्ट्या उद्ध्वस्त करून जातोय. उमर खान याच्या खेळाडू बाद प्रशांत माची याला यश. सामन्याची औपचारिकता आता मात्र शेष असणार आहेत. एका मोठ्या विजयाकडे वाटचाल करत असताना इथे पाहायला मिळतो तो काकडे 11 चांगलं प्रदर्शन त्यांच्या माध्यमातून होते. आणि मी वेस्ट इंडिज आणि इंग्लंड यांच्या सामन्याची आठवण केली. 35 चेंडू वाईट आले. याआधी मात्र आपण एक विक्रम पाहिला होता जो 2008 मध्ये घडला होता. वेस्ट इंडिज आणि ऑस्ट्रेलिया 34 वाईट आले होते. हा चेंडू मात्र स्विंग होतोय, पडल्यानंतर बाहेरच्या दिशेने निघतोय, यष्टीरक्षकाचा वेध घेतोय. चेंडू आता निर्धाव स्वरूपाचा. संघाची धावसंख्या स्थिरावली गेली आहे ती केवळ 32 धावा धावफलकावरती आहेत. 74 धावांचं एक मोठं लक्ष इथे ठेवण्यात आलं होतं आणि त्या लक्ष्याचा पाठलाग करत असताना कुठे ना कुठेतरी मी म्हणेन की एका मोठ्या विजयाकडे वाटचाल केली जाते. 42 धावसंख्येची गरज आहे. प्रशांत यावेळी मात्र डाव्या यष्टीच्या बाहेर चेंडू निघतोय. गोलंदाजाला पुनश्च दंडित करण्यात येत आहे. अवांत स्वरूपामधून एक धाव येताना पाहायला मिळेल. अतिरिक्त स्वरूपामधून एक धाव येते. आंतरराष्ट्रीय क्रिकेट नियम क्रमांक पालन केलं जात आहे. 23 मी विनंती करेन आयोजकांना, मोफास ग्रुपच्या प्रत्येक व्यक्तीला आणि ईगल ग्रुपच्या प्रत्येक व्यक्तीला लक्षात घ्या, जे प्रेक्षक वर्ग मैदानामधून जात आहेत त्यांना विनंती करा मैदानाच्या बाहेरून जायला. गोलंदाज सज्ज होईल. इथे मात्र फटका चांगला आहे. राहुल जोगाडी याच्या बॅट मधून निघणारा फटका, चेंडू सीमारेषेच्या बाहेर, षटकार. षटकारांची धावसंख्या जाऊन पोहोचते 39 या आकड्यावरती. 74 धावांचं लक्ष. अजूनही चेंडू शेष आहेत ते 2. इथे मात्र पुन्हा एकदा प्ले अँड मिस. चेंडू पडल्यानंतर बाहेरच्या दिशेने निघतोय. सामन्याची औपचारिकता शेष आहे. आपण पाहतोय वसईफाटा चषक 2019 टॉस झाला. नेक्स्ट मॅचचा एका बाजूला खेळताना पाहायला मिळेल जय महाराष्ट्र भाताने आणि न्यू स्टार कामन या 2 संघांदरम्यानची लढत आहे. टॉस झाला आणि टॉस जिंकला होता. टॉस झालेला नाहीये. मी विनंती करेन की दोन्ही संघाच्या कर्णधाराला त्वरित या नाणेफेकीचा कौल केला जाणार आहे. जय महाराष्ट्र भाताने आणि न्यू स्टार कामन. इथे मात्र सामना विजेता ठरतोय तो मात्र काकडे 11 किशोरजी काकडे यांचा हा संघ. एक मोठा विजय नोंदवला जातोय आणि पुढील वाटचालीसाठी त्यांना शुभेच्छा देऊया. आणि पराभूतेच्या सहाय्याखाली जो संघ गेलाय अर्थातच संतोष चांदीप 1432 च्या कर्णधाराला आपण विनंती करूया या व्यासपीठावरती आपला यथोचित मानसन्मान आम्ही करणार आहोत.
मैदान सोडत असताना मी विनंती करेन हँडशेक करायचं आहे, हस्तांदोलन करूनच तुम्हाला मैदान सोडायचं आहे, याची दक्षता घ्या. मी विनंती करेन काकडे 11 संघाचे खेळाडू सुमित ढेकले अँड कंपनी, तुम्ही मैदान सोडत असताना हस्तांदोलन करूनच तुम्हाला मैदान सोडायचं आहे, याकडे लक्ष द्या. आणि संतोष